अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। आज मी एक असा उपाय सांगणार आहे, तो उपाय केल्यानंतर नक्की तुम्ही श्रीमंत व्हाल, तुमच्याकडे अफाट पैसा येईल। पण हे जे मी सांगणारे उपाय जे आहे ते करत असताना तुम्ही नेहमी पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे। तुमच्या डोक्यामध्ये नेहमी सकारात्मक विचार राहिले पाहिजेत। अगदी कणभर सुद्धा तुमच्या मनामध्ये नकारात्मकता किंवा निगेटिव्ह नसायला पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला काम हे केलंच पाहिजे। नोकरी असेल, व्यवसाय असेल किंवा अजून काय तुम्ही करत असाल, त्यामध्ये तुम्ही स्वतःला झोकून दिलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा नक्की होतो। कसं असतं बघा, आता हा उपाय जो मी सांगते, हा उपाय तुम्ही जे कष्ट करता, मेहनत करता, त्याच्या जोडीला हा उपाय, आणि आपण हा युनिवर्सकडून करणारा उपाय, ब्रह्मांडाकडून करणारा उपाय आणि मनी अट्रॅक्टचा उपाय आहे। पैसा आकर्षित करण्यासाठीचा हा उपाय आहे। असा हा उपाय आहे की तुम्ही हे वाक्य फक्त वहीवरती लिहायचं आहे। किती वेळा? 11 वेळा। दररोज 11 वेळा तुम्ही हे वाक्य लिहायचं आहे वेळेवरती। कधीही दिवसातून तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा लिहायचं आहे किंवा तुम्ही बोलायचं आहे। तर हे मनी अट्रॅक्टचं, पैसा आकर्षित करण्याचं वाक्य काय आहे ते तुम्हाला सांगणार आहे, पण तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा। तुम्ही ज्या वेळेला हे करत असता त्यावेळेला युनिवर्सकडे तुम्ही हा उपाय करत असता, त्यावेळेला तुम्हाला कुठून नाही कुठून संधी येणार आणि त्या संधीचं सोनं तुम्ही करून घ्यायचं आहे। अशासाठी हा उपाय नक्की करा। आता बघा, ज्यांच्या मनामध्ये सतत पॉझिटिव्ह विचार आहे, त्यांच्या मनामध्ये सतत सकारात्मकता आहे, त्यांना पाहिजे त्या गोष्टी मिळत असतात। आणि ज्यांच्या मनामध्ये नकारात्मकता आहे, निगेटिव्हिटी आहे, त्यांना कधीच काही मिळत नाही। तुम्ही नेहमी पॉझिटिव्ह राहायचं, नेहमी म्हणजे नेहमी। आता मी एक माझं स्वतःचं उदाहरण सांगते। माझं मॅरेज, लग्न 2001 साली झालं आणि मी 2002ला प्रेग्नेंट होते। आणि ज्या वेळेला मला कळलं की मी प्रेग्नेंट आहे, त्यावेळेला एक हिंदी सिरियल चालू होती, क्योंकि सास भी कभी बहू थी, ही सिरियल चालू होती आणि त्यामध्ये स्मृती इराणीचं सुनेचं पात्र होतं। तिचं नाव त्या सिरियलमध्ये तुलसी होतं। आणि ज्या वेळेला मला कळलं की मी प्रेग्नेंट आहे, त्यावेळेला मी नेहमी अशी म्हणायची की माझी डिलिव्हरी तुलसी विवाह दिवशी झालेली आहे आणि एक मला सुंदर मुलगी तुलसी म्हणजे स्मृती इराणीसारखी झाली। आणि खरं अगदी म्हणजे अगदी कसं सांगू हेच कळत नाही आहे। माझी डिलिव्हरी 16 नोव्हेंबर 2002, तुम्ही कॅलेंडर उघडून बघा, 16 नोव्हेंबर 2002ला माझी मुलगी तुलसी विवाह दिवशी जन्मली, संध्याकाळी 5:55। ज्या वेळेला तुलसी विवाह इकडे चालू होता त्यावेळेला माझी डिलिव्हरी झाली आणि मग एक सुंदर मला असं मुलगी झाली। आता माझ्या मुलीला 22 वर्ष झाली। असा हा आपला उपाय जो आहे युनिवर्सकडं, ब्रह्मांडाकडं, तो नक्की तुम्हाला मिळत असतो। त्यामुळं जे मी उपाय सांगते ते करत जा, तुम्हाला त्याचा फायदा होतो। मी अजून एक आत्ताच माझं एक उदाहरण सांगते। मला एक गोष्ट पाहिजे होती, त्यासाठी मी ते युनिवर्सकडं मागितलं होतं। मी ते मागितलं आणि मला ते मिळालं, पण कोणती गोष्ट होती हे मी तुम्हाला नाही सांगू शकत, कारण ही गुपित गोष्ट आहे। पण नक्की मला ती मिळाली। अजून एक मी रेमेडी करत आहे, आजपासूनच सुरू केले कोजागिरी पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावरती। ती गोष्ट मिळाल्यानंतर मी तुम्हाला डिटेल सांगेन। पण युनिवर्सकडं तुम्ही जे मागाल ते तुम्हाला मिळतं आणि युनिवर्स इतकं देतं आपल्याला, ब्रह्मांड इतकं देतं की आपण ते घ्यायला सुद्धा कमी पडू, इतकं देतं। फक्त आपण संधी आलेली सोडू नये। आता बघा, जी श्रीमंत लोक आहेत ती नेहमी पैशाचा विचार करतात। माझ्याकडे हा पैसा आलेला आहे, माझ्याकडे इकडून पैसा येतो, माझ्याकडे तिकडून पैसा येतो। बघा, नेहमी त्यांच्या डोक्यामध्ये व्यवसाय असेल किंवा काय असेल, त्यामधून कसा पैसा येतो हा ते विचार करत असतात, म्हणून ते श्रीमंत होतात। पण गरीब लोक काय करतात, आजचा माझा दिवस कसा जाईल, मला कुठनं पैसे येतील, माझ्याकडे आज हे नाही आहे, माझ्याकडे ते नाही आहे, मला आज हे मिळाले,
आमच्या घरात हे संपलंय, माझ्या घरात ते संपलंय, नेहमी त्यांचं रडगाणं असतं. त्यामुळं ते नेहमी गरीब राहत असतात. म्हणून कधीही नकारात्मकता किंवा निगेटिव्हिटीचे विचार डोक्यात कधीच ठेवायचे नाही. नेहमी पॉझिटिव्ह राहा. आणि तुम्ही बघा, आता बघा, जे निगेटिव्ह विचार ठेवला तर नक्कीच तुमच्याकडे कधीच पैसा येणार नाही आणि मिळणार नाही. आणि जर तुम्ही पॉझिटिव्ह विचार ठेवला, वाक्य बोलत राहिला, जे वाक्य तुम्हाला पाहिजे ते बोलत राहिला, तर तुम्हाला नक्की ते मिळतं. आता एक मी उदाहरण सांगते. मला गाडी घ्यायची आहे, 4 व्हीलर. कोणती घ्यायची आहे ते तुम्ही ठरवा. आता मी एक साधं उदाहरण सांगते. मला फॉर्च्युनर घ्यायची आहे आणि खरंच माझी खूप इच्छा आहे की मला फॉर्च्युनर गाडी घ्यायची आहे. माझ्या नेहमी डोक्यामध्ये तेच आहे की मला फॉर्च्युनर गाडी मिळाली आहे. मला 2026मध्ये फॉर्च्युनर गाडी मिळाली आहे. मी हे नेहमी दररोज मी हे पॉझिटिव्ह बोलत असते, कारण मला माहिती आहे मी 2026ला फॉर्च्युनर गाडी घेणार आणि घेतली. आता अशा पद्धतीनं तुम्हाला गाडी असेल, तुम्हाला नोकरी, समजा तुम्हाला नोकरी पाहिजे तर नोकरी, तुम्हाला संतान प्राप्ती पाहिजे संतानप्राप्ती, मुलाचं लग्न होत नाही, मुलीचं लग्न होत नाही, त्यासाठी घरामध्ये वारंवार वाद आहेत नवरा बायकोचे, त्यावेळेला सुद्धा तुम्ही असं म्हणायचं, माझ्या आणि माझ्या पतीमध्ये खूप प्रेम आहे, आमच्या दोघांच्यात नेहमी गोडवा आहे, आमचा संसार सुखाचा चालू आहे, थँक्यू युनिवर्स. मुलाच्या वडिलांच्यात भांडण होत असेल तर आईनं केलं तर चालेल. माझ्या मुलाचं आणि माझ्या मिस्टरांचं खूप चांगलं पडतं, ते दोघं खूप एकमेकाशी मैत्रीसारखे राहतात, फ्रेंडसारखे राहतात असं. त्यानंतर तुम्ही ज्या गोष्टी पैसा पाहिजे ना, तर पैशासाठी बोला. पैसा आज अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणून नोकरी, मला IT कंपनीमध्ये 25 लाखाची, भले तुम्हाला 20 लाख मिळतील, पण 25 लाखाचं पॅकेज मिळालं आहे, 30 लाखाचं पॅकेज मिळालं आहे, मला खूप नोकरीमध्ये पैसा मिळाला. व्यवसाय असेल तुमचा कुठलाही, किराणा माल असेल, किराणा मालाचं दुकान असेल छोटं, तर ते माझं खूप मोठं दुकान होलसेल झालेलं आहे, मला त्यातून खूप फायदा झाला. एखादा व्यवसाय असेल तर तो माझा खूप वाढलेला आहे, त्यातून मला फार इन्कम, म्हणजे जे तुम्हाला पैशाचा सोर्स जास्त मिळेल ते तुम्ही बोलायचं. आणि तुम्ही हे वाक्य लिहून काढा, चालेल. आता हे वाक्य कोणतं आहे बघा. सगळ्यात महत्त्वाचं वाक्य बोलताना तुम्हाला आत्मविश्वास पाहिजे. जेवढा तुमचा आत्मविश्वास असेल तेवढं तुम्हाला लवकर मिळणार आहे. आता माझ्या मुलीचंच उदाहरण तुम्हाला सांगितलेलं आहे, म्हणजे इतका आत्मविश्वास मला होता, कारण माझ्या मिस्टरांना पण मुलगीच पाहिजे होती आणि मलाही मुलगीच पाहिजे होती. आणि आम्हाला जशी पाहिजे तशी अगदी सुंदर गोंडस अशी माझी मुलगी, खूप हुशार आहे, खूप ॲक्टिव्ह आहे, खूप म्हणजे स्ट्रॉंग पण आहे. तर मी काय सांगते तुम्हाला, पैसा पैसा पैसा, माझ्याकडे खूप पैसा आलेला आहे, माझ्याकडे खूप पैसा आलेला आहे, मी खूप श्रीमंत आहे, मी खूप श्रीमंत आहे, मी अब्जाधी श्रीमंत आहे म्हणा तुम्ही अब्जाधी श्रीमंत आहे. बघा तुम्हाला तेवढा पैसा मिळेल आणि तुमच्याकडून जे काय कष्ट जे आहेत ते कुठून नाही कुठून तुमच्या कष्टाला फळ मिळेल. आता ही संधी जर तुम्हाला उपलब्ध झाली तर ती संधी तुम्ही सोडू नये. युनिव्हर्स देणार जी संधी ती तुम्ही हे करायची. आणि जे कष्ट करता त्याचं फळ नक्की मिळतं, म्हणून तुम्ही हे करायचं आहे. आता कर्ज आहे, ते कर्ज तुमचं समजा 50,000 आहे, 1 लाख आहे, 10 लाख आहे, तर ते कर्ज माझं फिटलेलं आहे आणि मी कर्जातून मुक्त झाले. मी म्हणणार नाही तुम्हाला की 15 दिवसात, 8 दिवसात, 20 दिवसात किंवा महिन्यात फिटेल, पण हे कर्ज तुमचं वर्षानुवर्ष असेल तर 2-4 महिन्यात तरी कर्ज कमी कमी होत 6 महिन्यात तुम्ही कर्जातून मुक्त व्हाल. अशा पद्धतीनं तुम्ही हे वाक्य. आता वाक्य काय आहे बघा. मी खूप खुश आहे, मी आर्थिकदृष्ट्या समृद्ध आहे. काय बघा, मी खूप खुश आहे, मी आर्थिकदृष्ट्या समृद्ध आहे. थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू युनिव्हर्स. हे वाक्य तुम्ही दररोज 11ला लिहा किंवा 11 वेळा दिवसभरात कधीही लिहा, पण हे वाक्य लिहा. नेहमी डोक्यात हेच ठेवायचं, मी खूप खुश आहे, मी आर्थिकदृष्ट्या खूप समृद्ध आहे,
मी खूप खुश आहे, खूप आर्थिकदृष्ट्या समृद्ध आहे असं म्हणा. तुमच्याकडे सगळं आहे म्हणा. तुमच्याकडे गाडी आहे, बंगला आहे, पैसा आहे, तुम्ही खूप खूप शॉपिंग करता, मोठ्या मोठ्या मॉलमध्ये वस्तू घेता, तुम्हाला पाहिजे ते दागिने घेता असं म्हणा. तुम्हाला मिळत जाईल, मिळत जाईल, मिळत जाईल. नक्की उपाय करा. व्हिडिओ जो आहे तो अगदी काळजीपूर्वक ऐकून करा, कारण ब्रह्मांड आपल्याला द्यायला बसलेला आहे, युनिवर्स आपल्याला द्यायला बसलेला आहे. फक्त आम्ही घेण्यासाठी कमी पडत असतो. त्यामुळे नक्की युनिवर्सकडून मागा, ब्रह्मांडाकडून मागा, तुम्हाला नक्की मिळणार. व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. व्हिडिओला जास्त लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील. या आधीसुद्धा मी ब्रह्मांडाचा एक उपाय सांगितलेला आहे. मी जास्तीत जास्त तुम्हाला युनिवर्स लॉ ऑफ अट्रॅक्शनचे व्हिडिओ आता टाकणार आहे. शक्य होईल त्यातला एक तरी व्हिडिओतला तुम्ही उपाय करायला सुरू करा आणि स्वतः अनुभव घ्या. बघा, तुम्हाला त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. मी जाता जाता तुमच्या सगळ्यांसाठी युनिवर्सकडे एकच मागते, तुम्हा सगळ्यांचं आरोग्य खूप स्ट्रॉंग आणि निरोगी आहे. श्री स्वामी समर्थ.